सेजल, खरं तर ही खूप मोठी बातमी असं म्हणावं लागेल, कारण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे सगळे नेते जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील याच निवासस्थानी खरं तर दाखल झालेले आहेत. चर्चा होती अजित पवार कालपासूनच दिल्लीमध्ये आलेले आहेत, ते शरद पवार यांच्या भेटीला येऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा कालपासूनच सुरू झालेल्या होत्या. आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर सकाळीच अजित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या या 6 जनपदी निवासस्थानी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यांच्यासोबत जर आपण प्रामुख्यानं बघायला गेलं तर पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील हे देखील सोबत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मुख्य मुद्दा हाच आहे की मागच्या काही काळापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याच्या नंतर दोन्ही पवार कुटुंबीय विभक्त झाले होते, त्यामुळे अजित पवार भेटीला येऊ शकतात का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. आणि असं असतानाच सकाळीच अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी 6 जनपद जे शरद पवार यांचं दिल्लीतील निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता जर आपण बघितलं तर घरामध्ये शरद पवार यांचं जे 6 जनपद हे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळतं. हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते सध्या एक घरामध्ये चर्चा करत असतानाच बघायला मिळते. प्रमोद, आपण याआधी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये बंड झालं होतं त्यानंतर काही असे कार्यक्रम होते ज्यामध्ये अजितदादांनी शरद पवार यांच्या समोर येणंच टाळलेलं होतं आणि आज चक्क अजित पवार या ठिकाणी शरद पवार यांच्या थेट निवासस्थानी पोहोचले. काय सांगाल? काही तांत्रिक कारणामुळे प्रमोदचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र सध्याची आपण ही आजची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी घडामोड बघतोय, कारण थेट अजित पवार ही शरद पवार यांची भेट घेण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच खरं तर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहे. आपण याआधी सुद्धा बघितलेलं होतं, ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर काही सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे दोनही महत्त्वाचे नेते हे स्टेजवरती एकत्र दिसले होते. मात्र अनेकदा निमंत्रण असून सुद्धा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या समोर जाणं टाळलेलं होतं, शरद पवार यांची भेट घेणं टाळलेलं होतं. मात्र आज जर आपण बघितलं तर अजित दादा थेट शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. सध्या अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे आज ही जी भेट होतीये ती अतिशय महत्त्वाची भेट असणार आहे. तर अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे. शरद पवार यांना राज्याच्या राजकारणामध्ये खरं तर सक्रिय राहून 50 वर्षांपेक्षा अधिकचा काळ जो आहे तो झालेला आहे.